नमस्कार, मी आहे कीर्ती सुसलादी आणि कीर्तीस कोझी किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. उन्हाळा सुरू झाला की वेध लागतात ते रसाळ आंब्यांचे. पण आज आपण फक्त आमरस नाही तर रसाळ आंब्यांपासून बनणारं सर्वांचं लाडकं आणि अगदी हॉटेलसारखं मऊ लुसलुशीत आम्रखंड घरी कसं बनवायचं ते पाहणार आहोत. जर तुम्हालाही बाहेरून विकत आणल्यासारखं परफेक्ट टेक्स्चर हवं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. यासाठी आपल्याला लागेल 1 किलो दह्याचा चक्का, 1 कप हापूस आंब्याचा गर, 1 कप पिठी साखर, वेलची आणि जायफळ पूड, सजावटीसाठी काही ड्रायफ्रुट्स. सगळ्यात आधी 1 किलो दही एका सुती कापडात बांधून 4 ते 5 तास टांगून ठेवा. त्यातलं सगळं पाणी निघून गेलं की आपला घट्ट चक्का तयार होईल. या चक्क्याला आपण पुरणासारखं चाळणीतून वाटून घेऊ. आता एका भांड्यात हा चक्का घेऊन त्याला विस्करच्या मदतीने फेटून घेऊ, जेणेकरून त्याला स्मूथ असं टेक्स्चर येईल. आता यात आपण 3 ते 4 चमचे दूध घालू. आता यात पिठी साखर घालू. ह्याला आपण एकजीव करून घेऊ. पिठी साखर घालून नीट मिक्स केल्याने काय होतं, त्या पिठी साखराच्या लम्स म्हणजेच गाठी तयार होत नाहीत आणि ते नीट एकजीव होतं, जेणेकरून आपल्या आम्रखंडेला स्मूथ असं टेक्स्चर येईल. लक्षात ठेवा, मिश्रण जितकं फेटाल तितकंच ते मऊ आणि फ्लफी होईल. चला तर मग हे व्यवस्थित इथे मिक्स करून मी एकजीव करून घेतलेलं आहे. आता यात आपण घालतोय 1 कप आंब्याचा गर आणि ह्याला देखील आपण नीट मिक्स करून घेऊयात. हे बघा, आपण जेवढं या मिश्रणाला फेटतोय तेवढंच त्याला स्मूथ आणि फ्लफी असं टेक्स्चर येतं आहे. जर तुम्हालाही असं स्मूथ आणि फ्लफी टेक्स्चर हवं असेल तर तुम्हीही त्याला इतकंच फेटा. आता यात आपण घालूयात वेलची पूड आणि जायफळ पूड. ह्याला नीट मिक्स केल्यानंतर आपण याला गार्निश करणार आहोत ड्रायफ्रुट्सने. आपला घरगुती आणि स्वादिष्ट आम्रखंड तयार आहे. तर कसं वाटलं हे घरगुती आम्रखंड? तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि आम्हाला कमेंट्समध्ये सांगा तुमचं आम्रखंड कसं झालं. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका स्वादिष्ट रेसिपीसोबत. धन्यवाद.